मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण प्रीमिक्स एक केक कसा करायचा ते पाहणार आहोत. तर ह्याच्यामध्ये 2 फ्लेवर असतात, एक व्हॅनिला आणि एक चॉकलेट. तर आपले प्रीमिक्स आहे आणि इकडे मागच्या साईडला त्यांचं कसं करायचं ते प्रोसिजर लिहिलेली आहे. तर आता आपण कसं करायचं ते पाहूया. पाहू शकता तुम्ही इथं आपले प्रीमिक्स आहे आणि इथे 130 ml आपल्याला दूध घ्यायचं आहे. एवढ्या लेवलला त्यांनी सांगितले त्याप्रमाणे. तर आपण हे कट करून घेऊया. एका ह्याच्यात काढूया बाउलमध्ये. आता आपण दूध घेऊया. इथं पाहू शकताय तुम्ही, इथं मी दूध घेतलेलं आहे 130 ml. ह्या प्रमाणानुसार घ्यायचं आहे आपल्याला दूध. आणि त्या पॅकेटमध्ये बघा स्प्रिंकल शुगर असं मिळतं. ते आपले केक वगैरे झाले की आपण त्याच्यावर टाकणार आहोत. आता हे आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं. या दुधामध्ये मिक्स करून घेऊया. थोडं थोडं दूध घालून आपण मिक्स करणार आहे. चांगलं बॅटर तयार करूया. चांगलं हलवून घ्यायचं आहे. पेस्ट तयार करायची आहे. आणि मिक्स करू, आपण बॅटर तयार करूया. आता इथं पाहू शकता आपलं बॅटर छान रेडी झालेलं आहे. आता आपल्याला त्याच्यामध्ये तेल घालायचं आहे. 2 चमचे तेल घालणार आहोत. आणि थोडंसं लागेल, अजून थोडंसं घालायचं, अर्धा चमचा. आणि हे छान मिक्स करून घ्यायचे. छान बॅटर तयार करायचं आपल्याला, स्मूथ एकदम. इथं आपल्याला केकचं भांडं घ्यायचं आहे आणि त्याला मी बटर पेपर घेतला आहे, तूप लावलं आहे. तेल किंवा तूप तुम्ही काही लावू शकता. आता हे छान आपल्याला चारी बाजूने छान कोट करून घ्यायचं आहे, लावून घ्यायचं आहे मस्तपैकी. आता आपल्याला त्यामध्ये ते बॅटर तयार करायचं आहे. बॅटर घालायचे आणि मी इकडं आधीच कढई प्रीहीट करायला ठेवलेली आहे. आपण घालून घेऊया त्याच्यामध्ये. इथं पाहू शकता तुम्ही बॅटर मस्त घालून घेतलेला आहे आणि थोडं टॅप करायचं. आता इथं कढई मी प्रीहीट करायला ठेवली होती. आता आपण त्याच्यामध्ये केक ठेवूया आणि झाकण लावू. आणि आपल्याला 30 मिनिटात आपला केक रेडी होईल. गॅस बारीकच करायचा आहे आणि आपल्याला 30 मिनिटात आपल्याला आता केक रेडी होईल आपला. आता इथं पाहू शकताय आपण. आता पाहूया केक झालाय का. मस्त झालेला आहे. आपण एक टूथपिकच्या साह्याने पाहूया. ओके, छान झालाय. आता आपल्याला थंड करायला ठेवायचं आहे पूर्णपणे आणि मगच आपण केक आपला पूर्ण थंड झाल्यावरच आपण काढणार आहोत. तर आपण थंड करायला ठेवूया. एक अर्धा तास तरी आपण ठेवूया थंड व्हायला. आता इथं आपला केक मस्त थंड झालेला आहे. आता आपण काढून घेऊया प्लेट हे करून.
वा, मस्त झालेला आहे केक. आता आपण त्याच्यावरचं बटर पेपर काढून घेऊया. आपण सरळ करू केकला या पद्धतीने. त्यावर आपल्याला शुगर हे घालायचे. मस्त दिसतोय केक, वास पण खूप छान येतोय. कोणाला क्रीम वगैरे आवडत नसेल तर तुम्ही असं या पद्धतीने लहान मुलांना सुद्धा तुम्ही देऊ शकता, टिफिनला वगैरे. अशा पद्धतीने आपला मस्त केक रेडी झालेला आहे. आपण कट करून घेऊया. हा, कसला मस्त स्मूथ झालेला आहे केक, पाहू शकताय. पाहू शकताय मस्त असं स्पॉन्जी झालेलं आहे. काहीच नाही, फक्त आपण तूप आणि दूध घालूनच केलेला आहे. या पद्धतीने आपला मस्त केक रेडी झालेला आहे. तर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.